शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या रिंग रोडची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे। याशिवाय शहरातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर व्हाईट टॉपिंग, कॉन्क्रीटीकरण, पांढरा नदीवर कालिका माता मंदिर, जयहिंद जलतरण तलावापर्यंत पूल, पारोळा चौफुली ते फागणे गावापुढील अंमळनेर चौफुलीपर्यंत 4 पदरी रस्ता आदी विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे, अशी माहिती धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली। आमदार अनुप अग्रवाल, रावेरचे आमदार अमोल जावळे, भाजपचे महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल यांनी शुक्रवारी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली। त्यावेळी आमदार अग्रवाल यांनी शहराच्या प्रलंबित रिंग रोडसह विविध विकास कामांच्या पूर्ततेची मागणी करत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। आमदार अग्रवाल यांनी सांगितले की धुळे शहर भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असून शहरातून तसेच शहराला लागून 6 राष्ट्रीय महामार्ग जातात। याशिवाय धुळे शहरातील वाढते उद्योग व्यवसाय तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे शहरात येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे शहरालगतच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढत आहे। परिणामी नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच मालेगाव कुसुंब दोंडाईच्या या राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोडची आवश्यकता आहे। याबाबत केंद्र शासनाच्या भारत मला योजनेअंतर्गत या रिंग रोडसाठी आपणाकडे 7 फेब्रुवारी व 16 मार्च 2025 ला पत्र दिले आहे। त्यानुसार आपणाकडे याबाबत पाठपुरावा सुरू असून आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रिंग रोडच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना दिल्या असून आता लवकरात लवकर या रिंग रोडसाठी निविदा प्रक्रिया राबवावी, जेणेकरून शहराच्या वाहतुकीवर पडणारा प्रचंड ताण कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।